विद्यार्थ्यांनी तारुण्यातच कर्तृत्व सिद्ध करावं. प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव होडगे. शिवराज महाविद्यालयात बीएससी आणि एमएससी विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात. विद्यार्थ्यांनी वाचनातून जीवनाला दिशा द्यावी, प्राचार्यांनी केलं मार्गदर्शन. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात ज्ञानार्जनाद्वारे स्वतःची वाटचाल भक्कम करणं अत्यंत आवश्यक आहे. तारुण्याच्या काळात विद्यार्थ्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करणं गरजेचं आहे. या काळात विद्यार्थी भरकटू नये, चित्रपट आणि मोबाईलपासून दूर राहून आपलं जीवन घडवावं, असं प्रतिपादन मुरगुड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव होडगे यांनी केलं. शिवराज महाविद्यालयात बीएससी भाग 1 आणि एमएससी भाग 1 मधील नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे होते. डॉक्टर होडगे पुढे म्हणाले की वाचनातूनच माणूस खऱ्या अर्थानं घडतो. जीवनात काय साध्य करायचंय हे विद्यार्थ्यांनी आत्ताच ठरवून त्या दिशेनं प्रयत्न करायला हवेत. यशस्वी होण्यासाठी जीवनातील प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात कोणत्या वेळी काय करायचं हे ठरवून त्या दिशेनं प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. शिक्षणातून खूप काही साध्य करता येतं आणि विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. प्राचार्य डॉक्टर एस.एम. कदम यांनी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी शिवराज विद्या संकुलात उपलब्ध असलेल्या विविध कोर्सेसचा लाभ घेऊन यशस्वी होण्याचं आवाहन केलं. या कार्यक्रमात शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे, केमिस्ट्री विभाग प्रमुख डॉक्टर ए.एम. हसुरे, नॅक समन्वयक प्राध्यापक किशोर आदाटे, प्राध्यापक विश्वजित कुराडे, प्राध्यापक डॉक्टर विजय सावंत, प्राध्यापक सुशांत पांगम, प्राध्यापक गौरव पाटील यांच्यासह सायन्स विभागाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कुंडीतील रोपाला पाणी घालून करण्यात आली. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक कुमारी सानिका जगताप यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी अमृता सागर यांनी केलं, तर आभार कुमारी समीक्षा पन्हाळकर यांनी मानले.